नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक 3चा अर्थ, त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत. या श्लोकात श्री समर्थांनी आपल्याला प्रभातकाळी रामचिंतन करण्याचे महत्त्व आणि सदाचाराचे पालन कसे करावे हे सांगितले आहेत. श्लोक: प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. श्लोकाचा अर्थ: प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाला उपदेश केला आहे की प्रभातकाळी आपल्या मनात रामाचे चिंतन करावे. प्रभातकाळ हा दिवसाच्या सुरुवातीचा वेळ असतो आणि या वेळेस सकारात्मक विचारांनी सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. रामाचे चिंतन केल्याने आपले मन शुद्ध होते आणि दिवसाची सुरुवात शुभ होते. पुढे वैखरी राम आदी वदावा. सकाळी उठल्यावर आपल्या मुखातून पहिल्यांदा रामाचे नाम घ्यावे. यामुळे आपल्या दिनाची सुरुवात सकारात्मकतेने होते आणि आपल्याला शांती व आनंद प्राप्त होतो. सदाचार हा थोर सांडून येतो. सदाचार म्हणजेच उत्तम आचरण, नीतिमत्ता आणि सुसंस्कृत वागणूक. सदाचारी जीवन कधीही सोडू नये, कारण हेच जीवनात महानता आणते. जनी तो चितो मानवी धन्य होतो. जो मनुष्य सदाचारी जीवन जगतो तोच खऱ्या अर्थाने धन्य होतो. सदाचारात तोच खरा आदरणीय आणि अनुकरणीय होतो. सदाचारी जीवन जगणे हेच खरे सुख आणि समाधानाचे जीवन आहे. श्री समर्थ रामदास स्वामींचे हे विचार आपल्याला प्रेरणा देतात की जीवनात प्रभातकाळी रामाचे चिंतन करावे, सकाळच्या सुरुवातीला रामनाम घ्यावे, सदाचारी जीवनाचे पालन करावे. हे आपल्याला जीवनात सकारात्मकता, शांती आणि आनंद देतात. हा श्लोक आपल्याला शिकवतो की उत्तम आचरणाचे पालन केल्यानेच आपल्या जीवन खऱ्या अर्थाने धन्य होते. मंडळी, श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकातून आपण शिकलो की प्रभातकाळी रामाचे चिंतन करणे, रामनाम घेणे आणि सदाचाराचे पालन करणे हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट असावे. हा श्लोक जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा आणण्यासाठी एक महान मार्गदर्शक आहे. धन्यवाद.